Hello, today we starting online lecture on electronics measurements and instrumentation. Subject code is 22333. Let's see the marking scheme for the subject. The subject is for 200 marks. These 200 marks are divided into two parts, that is theory exam and practical exam. Theory exam is for 100 marks. In that 100 marks, ESE means end semester exam is for 70 marks and PA, that is progressive assessment, is for 30 marks. The progressive assessment is also divided into two parts, 20 marks for average marks of city and 10 marks for micro project. Then see the next part, that is practical exam. Practical exam is again for 100 marks. In this, end semester exam is for 50 marks and at the rate means this practical exam is internal practical exam and progressive assessment is for 50 marks. ह्या सब्जेक्टमध्ये टोटल 6 चॅप्टर्स इन्क्लुडेड आहेत. फर्स्ट चॅप्टर इज फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स मेजरमेंट्स, सेकंड एनालॉग अँड डिजिटल मीटर्स, थर्ड ऑसिलोस्कोप, फंक्शन जनरेटर अँड स्पेक्ट्रम ॲनालायझर, नेक्स्ट सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर्स, नेक्स्ट ॲप्लिकेशन्स ऑफ सेन्सर्स अँड ट्रान्सड्यूसर्स, नेक्स्ट सिग्नल कंडिशनिंग अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टीम. ह्या प्रत्येक चॅप्टरचा आपण 1 by 1 स्टडी स्टार्ट करणार आहोत. त्यामधील फर्स्ट चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेजरमेंट्स. In this, first the basic definition of measurement is the word measurement is used to tell us the length, the weight, the temperature, the color or the change in one of these physical entities of material. तर मेजरमेंट हा वर्ड काय इंडिकेट करतो? जेव्हा आपण एखादी लेंथ एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ मेजर करतो, वेट मेजर करतो किंवा सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमधील टेम्परेचर मेजर करतो, त्यावेळेला आपण मेजरमेंट ह्या वर्डचा यूज करतो. नेक्स्ट पॉईंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेजरमेंट. देयर आर 2 types of characteristics, static characteristics and dynamic characteristics. फर्स्ट सी द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला आपण त्याची डेफिनेशन स्टडी करूया. स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड व्हेन द इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर अ क्वांटिटी और अ कंडिशन दॅट डू नॉट व्हॅरी विथ अ टाईम. म्हणजेच काय, तर स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जी आपण क्वांटिटी यूज करतो ती टाईमसोबत व्हॅरी होत नाही, ती कॉन्स्टंट असते नेहमी. नेक्स्ट स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आर first accuracy, precision, reliability, calibration, reproducibility, drift, sensitivity and linearity. आता ह्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स आपण 1 by 1 स्टडी करूयात. फर्स्ट इज accuracy. Accuracy is the closeness with which an instrument reading approaches the true value of the quantity being measured. म्हणजेच काय, जेव्हा एखादं इन्स्ट्रुमेंट एखाद्या कंपनीमध्ये डिझाईन होतं त्यावेळेला त्याला काहीतरी ॲक्युरेट व्हॅल्यू फिक्स्ड केली जाते. तर आपण जेव्हा ते इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू मेजर करतो तर त्या मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये आणि फिक्स्ड व्हॅल्यूमध्ये जो डिफरन्स आहे त्याला ॲक्युरसी म्हणतात. सेकंड इज प्रेसिजन. प्रेसिजन इज डिग्री ऑफ एक्झॅक्टनेस फॉर विच ॲन इन्स्ट्रुमेंट इज डिझाईन टू परफॉर्म. म्हणजेच काय, प्रिसिजन ही एक अशी क्वालिटी आहे जी एक्झॅक्टली एखादा इन्स्ट्रुमेंट डिझाईन करण्यासाठी यूज केली जाते. नेक्स्ट इज रिलायबिलिटी. द रिलायबिलिटी ऑफ ए मेजरमेंट सिस्टीम कॅन बी डिफाईन ॲज द प्रोबॅबिलिटी दॅट द सिस्टीम विल ऑपरेट टू ॲन ॲग्रीड लेवल ऑफ परफॉर्मन्स फॉर स्पेसिफाईड पिरियड सब्जेक्ट टू स्पेसिफाईड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. रिलायबिलिटी म्हणजे काय, तर एखादं इन्स्ट्रुमेंट एखाद्या फिक्स्ड लेवलमध्येच ऑपरेट होतं आहे की नाही किंवा फिक्स्ड स्पेसिफाईड एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये ऑपरेट होत आहे की नाही, त्या क्वालिटीला रिलायबिलिटी असे म्हणतात. नेक्स्ट वन, कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन इज डिफाईन्ड ॲज द कंपॅरिझन ऑफ मेजर्ड व्हॅल्यू विथ स्टँडर्ड.
तर इन्स्ट्रुमेंटेशन मेजरमेंटमध्ये कॅलिब्रेशनचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर मेजर्ड व्हॅल्यू आणि स्टँडर्ड व्हॅल्यू या दोघांमधील कंपॅरिझन. एखादी इन्स्ट्रुमेंट जेव्हा डिझाईन केलं जातं तेव्हा त्याची काहीतरी स्टँडर्ड व्हॅल्यू सेट केलेली असते आणि जेव्हा आपण लॅबोरेटरीजमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटचं मेजरमेंट घेतो ती व्हॅल्यू, त्या दोन्ही व्हॅल्यूमधलं कंपॅरिझन म्हणजेच कॅलिब्रेशन. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज reproducibility. The reproducibility of an instrument is the degree of closeness with which same value of a variable can be measured at different times. म्हणजेच काय, तर एकाच इन्स्ट्रुमेंटची सेम व्हॅल्यू डिफरंट टाईप्सला मेजर केली जाते, त्याला रिप्रोड्युसिबिलिटी असं म्हणतात. नेक्स्ट इज ड्रिफ्ट. ड्रिफ्ट इज अन अनडिझायर्ड चेंज इन आउटपुट ओव्हर अ period of time that are unrelated to changes in output, operating conditions or. तर ड्रिफ्ट म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटला एखादं कंडिशन और लोड जेव्हा सपोर्टला देतो त्यावेळेला आउटपुटमध्ये अनडिझायरेबल चेंजेस होतात, त्याला ड्रिफ्ट असं म्हणतात. Next is sensitivity. Sensitivity can be defined as the ratio of change in output to the change in input which causes it as steady state condition. Sensitivityचा फॉर्म्युला आहे चेंज ऑफ आउटपुट सिग्नल डिवायडेड बाय चेंज ऑफ इनपुट सिग्नल. काय, सेन्सिटिव्हिटी म्हणजे जेव्हा एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या इनपुट कंडिशनमध्ये जेव्हा चेंज होतो तेव्हाच त्याचा आउटपुटसुद्धा लगेच चेंज होतो, त्याला सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात. नेक्स्ट इज लिनियरिटी. लिनियरिटी इज डिफाईन्ड ॲज द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स सिमेट्रिकली. आपण इथे ग्राफ पाहू शकता लिनियरिटीचा. एक लिनियर लाईन ड्रॉ केलेली आहे. ही कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहे इनपुट वर्सेस आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. तर लिनियरिटी म्हणजे काय, तर एखाद्या सिस्टीमचा आउटपुट लिनियर कॉन्स्टंट असेल त्याला काय म्हणतात, लिनियरिटी. ह्या सगळ्या होत्या स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. लेट्स सी द डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट सी द डेफिनेशन. when quantity under measurement changes rapidly with respect to time, dynamic characteristics of an instrument are important. तर आपण स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं की एखादी क्वांटिटी आपण मेजर करतोय ती टाईमसोबत व्हॅरी होत नाही, दॅट इज ती कॉन्स्टंट असते. पण डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय असतं की जी क्वांटिटी आपण मेजर करतोय ती टाईमच्या बरोबर सतत चेंज होत राहते, म्हणजे ती अनकॉन्स्टंट असते. डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आर स्पीड ऑफ रिस्पॉन्स, फिडिलिटी, डायनॅमिक एरर अँड ओव्हरशूट. लेट्स सी द कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन. फर्स्ट, स्पीड ऑफ रिस्पॉन्स. स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज डिफाइंड ॲज द रॅपिडिटी with which an instrument responds to change in the value of quantity being measured. म्हणजेच काय, तर जेव्हा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा इनपुट चेंज होतो तेव्हा रॅपिडली आउटपुटसुद्धा त्याचा चेंज होतो, त्याला स्पीड ऑफ रिस्पॉन्स म्हणतात. नेक्स्ट इज फिडिलिटी. फिडिलिटी इज द डिग्री टू विच ॲन इन्स्ट्रुमेंट इंडिकेट्स द चेंजेस इन मेजर्ड व्हेरिएबल विदाउट डायनॅमिक एरर. म्हणजेच काय, तर फिडिलिटी एक अशी क्वालिटी आहे की जर आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या मेजरमेंटमध्ये काही चेंजेस केले तर ती लगेच इंडिकेट करते. नेक्स्ट, डायनॅमिक एरर. द डिफरन्स बिटवीन द इंडिकेटेड क्वांटिटी अँड द ट्रू व्हॅल्यू ऑफ द टाईम व्हॅरिंग क्वांटिटी इज द डायनॅमिक एरर. म्हणजेच काय, तर आपण जे रीडिंग घेतलेले आहेत मेजर करून, म्हणजेच इंडिकेटेड रीडिंग्स असणार आहेत, त्याची आपण ट्रू व्हॅल्यूसोबत कंपॅरिझन करणार आहे आणि त्या दोघांमधला जो डिफरन्स असेल त्याला म्हणणार डायनॅमिक एरर. नेक्स्ट इज ओव्हरशूट. द ओव्हरशूट इज डिफाइंड ॲज द मॅक्झिमम अमाऊंट बाय विच द पॉइंटर मूव्स बियॉन्ड द स्टेडी स्टेट. आपण ओव्हरशूटचा ग्राफ बघू शकता. हा ग्राफ टाईम वर्सेस मेजरंट असा आहे. त्यामध्ये एक स्ट्रेट लाईन दिसते आहे मेजरंटला, ती स्टेडी स्टेट पोझिशन असणार आहे. आणि जेव्हा आपला पॉइंटर म्हणजे मेजरमेंटचा पॉइंटर स्टेडी स्टेट लाईनच्या खूप वर किंवा खाली जाईल त्याला ओव्हरशूट असं म्हणतात.
Next point is classification of error. There are three types of error: gross error, systematic error and random error. Systematic error are again divided into three parts: instrumental error, environmental error and observational error. Let's see first gross error. It is mainly due to human mistakes in reading instruments and recording and calculating measured result. Some gross errors are easily detected but some are not. Gross errors can be avoided by taking great care and recording the data. Gross errors can also be avoided by taking care while taking readings and calculate the result. In short, gross error हा ह्यूमन मिस्टेकमुळे फॉर्म होतो. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग घेत असतो आपण किंवा रेकॉर्डिंग करत असतो, कॅल्क्युलेटिंग करत असतो, त्यामध्ये पॉसिबिलिटीज असतात की एरर फाउंड होतो. त्यानंतर हा ग्रॉस एरर आपण कसा काय रिड्यूस करू शकतो, तर त्यामध्ये आपण फक्त केअर घेऊ शकतो की रीडिंग्स घेताना किंवा रेकॉर्डिंग किंवा कॅल्क्युलेशन करताना कोणतीही मिस्टेक, जास्तीत जास्त मिस्टेक अवॉइड करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. दॅट इज ग्रॉस एरर. Second is systematic error. The systematic error, there are three parts: instrumental error, environmental error and observational error. Let's see this error one by one. First is instrumental error. This error caused by non-ideal instrument behavior, by faulty calibration or by use under inappropriate conditions. Typically, sources of instrumental error include drift in electronic circuit, temperature effects on detectors, decreased voltages of batteries, with use and calibration errors in meters, etc. It can be corrected by calibration with suitable standard. तर हे इन्स्ट्रुमेंटल एरर कशामुळे फॉर्म होतात, जेव्हा एखादं इन्स्ट्रुमेंट कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर होत असेल त्यावेळेलाच तिथे काहीतरी स्मॉल फॉल्ट राहिलेला असेल किंवा त्या इन्स्ट्रुमेंटवर एन्व्हायरमेंटचा इफेक्ट पडत असेल जास्त, तर त्यामुळे हे अशा प्रकारचे एरर्स ऑकर होतात. नेक्स्ट इज एन्व्हायरमेंटल एरर. These errors are due to conditions external to the measuring device, including conditions of the surrounding the instrument. These may be effects of temperature, pressure, humidity, dust, vibrations or of external magnetic and electrostatic field. म्हणजेच काय, तर एन्व्हायरमेंटल एरर्स कशामुळे ऑकर होतात, तर एन्व्हायरमेंटल कंडिशन्समुळे. आता ह्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्स काय असू शकतात, तर टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी, डस्ट एक्सेट्रा ह्या सगळ्यांचा जेव्हा एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर इफेक्ट होतो त्यावेळेला जो एरर ऑकर होतो त्याला एन्व्हायरमेंटल एरर असे म्हणतात. Next one is observational error. When human factors involved in measurements, the capabilities of individual observers affects the accuracy of measurement. This observations error occurs due to pure capabilities and carelessness of operators. Example, wrong reading. These errors eliminates by using modern instrument having digital display. तर ऑब्झर्वेशनल एरर्स कशामुळे ऑकर होतात, तर जेव्हा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचे रीडिंग ह्युमन ऑब्झर्व करत असतो तर त्याच्या केअरलेसनेसमुळे ते जे एरर येतात त्याला ऑब्झर्वेशनल एरर म्हणतात. म्हणजेच काय, तर टेकिंग रॉंग रीडिंग्स, रॉंग कॅल्क्युलेशन्स एक्सेट्रा. Then next is random error. These errors are due to unknown causes and occur even when all systematic errors have been accounted for. These variations cannot be corrected by any method of calibration or other known method of control. Random errors may be avoided by increasing the number of reading and using statistical means to obtain the best result. Random errors म्हणजेच काय, जेव्हा आपण सगळे सिस्टमॅटिक एरर्स क्लिअर करतो तरीसुद्धा त्यामध्ये काही इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर राहतात तर त्याला रँडम एरर असं म्हणतात. ते एरर्स कुठल्याही मेथडने किंवा कॅलिब्रेशन फॅक्टरने आपल्याला ओव्हरकम करता येत नाहीत. तर ते कशामुळे ओव्हरकम करता येतील, तर
नंबर ऑफ रीडिंग इन्क्रीज करून आणि त्याचे स्टॅटिस्टिकल मीन ऑप्टेन करून रँडम एरर्स हे डिक्रीज करता येतात. नेक्स्ट पॉईंट इज स्टँडर्ड्स ऑफ मेजरमेंट. अ स्टँडर्ड इज अ फिजिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ युनिट ऑफ मेजरमेंट. There are different types of standards as follows: international standard, primary standard, secondary standard, and working standard. Let's see the standards one by one. First is international standards, defined by international agreement maintained by International Bureau of Weight and Measures in Paris. Next is primary standards, maintained at National Bureau of Standards, used for calibration and verification of standards. These standards are used for calibration purpose. Next is secondary standards, used by measurements and calibration laboratories in industries. Next is working standards, used at principal tools in measurement laboratories. Thank you.